हो, मग आता ती राज ठाकरे उद्धव ठाकरेंची भेट झाली, आम्ही होतो त्याच्यामध्ये अर्ज अनेक जण मागे घेतील. जे इतर पक्षात जाऊन ज्याने उमेदवारा घेतल्या आणि ते त्याला बंडाची उपमा देत असतील त्यांच्याकडनं अपेक्षा नाही आहे. ते 5-10 कोटीसाठी गेलेले आहेत. प्रश्न इतकाच आहे की मुंबईमध्ये शिवसेना आणि मनसे यांची युती, यांची आघाडी ही भक्कम आहे. मराठी माणूस या वेळेला अशा स्वतःला बंडखोर वगैरे म्हणून घेणाऱ्या प्रवृत्तींना पाठीशी घालणार नाही, हे लक्षात घ्या. जर कोणी गेले असतील, कोणी शिंदे गटात गेले असतील, कोणी अन्य ठिकाणी गेले असतील, ते महाराष्ट्राच्या पाठीमध्ये खंजीर खुपसतात, मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसतात. तुम्हाला दीर्घकाळ ही पदं दिलेली आहेत नगरसेवक पदाची. कुठेतरी जर पक्षाला असं वाटलं की बदल करायला पाहिजे, तुम्ही पक्षाबरोबर राहायला पाहिजे. तुम्ही कसले निष्ठावान? नाही, पण राऊत साहेब, दीर्घकाळ नगरसेवक महापौर पद भूषवलेल्या मंडळींनाही रिपीट केले गेलेले आहे. तिथेही स्थानिकांची इच्छा होती. अनेकांना जवळपास 4-4, 5-5 टर्म ज्यांनी नगरसेवक पद भूषवलेलं आहे, मग काय झालं? महापौर, उपमहापौर, स्टँडिंग खरं म्हणजे संकेत नाही, स्टँडिंग सोडून द्या. संकेत असे आहेत राजकारणातले महानगरपालिकांच्या की महापौर पदावरील राहिलेल्या व्यक्तीनं पुन्हा नगरसेवक पदाची निवडणूक लढू नये, असे संकेत आहेत. पण गेल्या काही काळापासून ते संकेत कोणी पाळत नाही. ते सोडून द्या. तुम्ही जे म्हणताय की अमुक अमुक अमुक, काही वॉर्डामध्ये काही मतदारसंघ